सिंहस्थानचा मेळा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। सिंहस्थानचा मेळा या कार्यक्रमाअंतर्गत या भागापासून आपण नाशिक आणि परिसरातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना भेटी देणार आहोत। आज या भागाची सुरुवात करताना आपण जाऊयात 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर। सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे अर्थातच नाशिकच्या पर्यटनालाही यामुळे चालना मिळणार आहे। मंदिरांची नगरी नाशिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकचं वेगळं महत्त्व सांगायला नको। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असलेली नाशिकची सप्तशृंगी देवी यापैकीच एक। दररोज हजारोंच्या संख्येने भाविक गडाला भेट देतात आणि श्रद्धेने नतमस्तक होतात। सप्तशृंगी देवीच्या मागे एक दंतकथा आहे। ती दंतकथा अशी की महिषासुराचं युद्ध झालं, त्यानंतर भगवती इथे विश्रामासाठी आली। तर विश्रामासाठी आल्यानंतर बरेच काळ ती विश्राम करत असल्यामुळे कोणत्याच लोकांना तिचं दर्शन नव्हतं। परंतु एका दंतकथेमध्ये असा उल्लेख मिळतो की एक गुराखी जो होता तो गुरं चारण्यासाठी इथे गडावरती आला आणि त्या परिसरात गेल्यानंतर त्याला एक मधमाशांचं पोळं दिसलं। साहजिकच मधासाठी त्यांनी त्या पोळ्यामध्ये काठी टाकली आणि त्या काठीला शेंदूर लागून बाहेर आला। तर नेमकं इथे काय असावं ह्या त्याच्या जागरूकतेमुळे त्याला तिथे धूर करावा असा वाटला आणि त्या काळापासून देवी इथे प्रकट झाली। आता पौराणिक उल्लेख म्हटलात तर पौराणिक उल्लेख हा नवनाथांच्या भक्तिसारामध्ये पण येतो, सप्तशतीमध्ये पण येतो। ती त्यानंतर देवी भागवत ह्या 3 ग्रंथांमध्ये प्रमुखतः आपल्याला देवीचा उल्लेख आढळतो। देवीची उत्पत्ती कथा जी आहे ती सप्तशतीतल्या द्वितीय अध्यायामध्ये सांगितलेली आहे। त्यामध्ये शस्त्रास्त्र आणि इतर देवतांनी दिलेल्या वस्तूंच्या वर्णनानंतर वर्णन येतं, ततः समस्त देवानां तेजोराशी समुद्भवान। आणि अलीकडच्या काळामध्ये राधासूत म्हणून जे कवी आहे त्यांनी आपल्या मराठी काव्यामध्ये म्हटलेलं आहे, सर्व देवांची एक शक्ती प्रेमभावे करावी भक्ती। असं हे पूर्ण महिषासुरमर्दिनीचं रूप आहे। आणि पौराणिक कथा जर तुम्ही म्हणाल तर वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सापडतात। त्याप्रमाणे देवीची जी मूर्ती आहे ही तुम्हाला एक बाजूला अशी झुकलेली दिसेल, किंबहुना तिने एक हात आपल्या कानाला लावलेला आहे। समोर मार्कंडेय पर्वतावरती ज्यावेळेस मार्कंडेय ऋषी सप्तशतीचं लिखाण करत होते आणि गायन करत होते, त्यावेळेस ती कथा ऐकण्यासाठी भगवतीने की माझं गुणगान तुम्ही करताय एक भक्त म्हणून, त्यामुळे देवीने कान तिकडे केलेले एक साहजिक प्रतिक्रिया देवीची ती आपल्याला आज पण बघायला मिळते। त्याचप्रमाणे हे जे गड आहे ह्या गडावरती नवनाथांनी तपश्चर्या केली, मार्कंडेयावरती त्यांनी शाबरी विद्या सिद्ध केली। गडावरती त्या काळी 108 कुंड होते असा उल्लेख बऱ्याच पुराणांमध्ये आहे। तर ह्या 108 कुंडांमधलं पाणी घेऊन त्र्यंबकेश्वरी जाऊन अशाप्रमाणे त्यांनी क्रमाक्रमाने आपले एक शाबर मंत्र सिद्ध केले। काही वर्षानंतर असुरांकडनं काळ्या शक्तींकडनं भगवतीच्या मूर्तीला त्रास व्हायला लागला। तर त्या काळाचा उल्लेख असा आहे की नवनाथांनी शाबरी कवच रचना करून ते सिद्ध करून भगवतीला त्याचं एक कवच तयार केलं। महादेव जे आहेत त्र्यंबकेश्वरीप्रमाणे इथे गडावरती सुद्धा त्यांनी जटा आपटून 108 कुंड निर्माण केलेले। यापैकी बरेच कुंड आपल्याला बघायला मिळतात। आज सुद्धा पूजेसाठी सूर्यकुंड आहे, कालीकुंड आहे, ह्यांचं पाणी संस्थांमार्फत मंदिरात नेलं जातं आणि ते फक्त देवीच्या पूजेलाच वापरलं जातं। जवळ शिवालय तलाव आहे। असं म्हणतात की पूर्वीचं जे गाव वसलेलं होतं ते त्या शिवालय तलावाजवळ होतं। तिथे एक मारुतीचं देऊळ आहे। त्याचप्रमाणे मल्लखांबाची जी काही सुरुवात झाली पुराणांमध्ये ती ह्या सप्तशृंगी गडावरच झाली। प्रभू रामचंद्र इथे दर्शनाला येऊन गेले, त्या काळापासून रामनवमीचा उत्सव इथे चालतो चैत्र महिन्यामध्ये, तो पौर्णिमेपर्यंत चालतो। गवळी म्हणून मानकरी आहेत ते दर 6 महिन्यांनी त्या पौर्णिमेला शिखरावरती जाऊन ध्वज लावतात आणि ध्वज लावण्याचा मान हा त्यांचाच आहे आणि तो एक वेळेस 6 महिन्यातून बदलला जातो। त्यानंतर देवीच्या प्रमुख उत्सवांमध्ये येतं शारदीय नवरात्र महोत्सव। अश्विन महिन्यातलं शुद्ध पक्षातलं जे नवरात्र आहे हे देवीचं नवरात्र मानलं जातं। 15 दिवस त्याचा उत्सव होतो आणि कोणत्याही इतर स्थळी नाही अशी कावड परंपरा गडावरती आहे। लोक विविध ठिकाणांवरून पवित्र जल घेऊन येतात
आणि त्या कावडीचं स्नान गडावरती होतं. त्यानंतर येतो शाकंभरी नवरात्र उत्सव. शाकंभरी नवरात्र उत्सव गुप्त मानले गेलेले, ते पूर्वीपासून त्याचे आहे, पण प्रचलित प्रथा ती काही वर्षामध्ये इथले संस्थांनी आणि पुजाऱ्यांनी चालू केलेली आहे. इतर उत्सव म्हणाल तर शिवरात्री, त्याच्यानंतर गोकुळाष्टमी आणि वैकुंठ चतुर्दशी, ह्या 3 दिवसांच्या रात्री माध्यान्ह रात्रीमध्ये भगवतीचं पूजन अर्चन होतं. गोकुळाष्टमीला राधाकृष्णाच्या मंदिरात त्यांची पूजा होते. शिवरात्रीला भगवतीच्या मूर्ती शेजारीच शिवलिंग आहेत 2, त्यांचं अर्चन होतं. आणि एक शिवालय तलाव आहे. शिवालय तलावाच्या शेजारी हेमाडपंथी बांधणीचं सिद्ध असं पीठ सिद्धेश्वर महादेव आहेत. त्यानंतर सप्तशतीमध्ये उल्लेख असणारा सुरथ राजा, ज्याने वैश्यांना विनंती केली होती आणि साधू मुनींना विनंती केली होती की नेमकं ह्या भगवतीचं महात्म्य काय आहे ते तुम्ही मला समजून सांगा. तर ह्या सुरथ राजाची समाधीसुद्धा इथे पायथ्याशी आपल्याला बघायला मिळते. आणि अनेक काही असे कालानुसार काही देवी देवता त्या बुजल्या गेलेल्या आहेत किंवा त्या गायब झालेल्या, पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला त्यांचंही दर्शन इथे होतं. देवीची मूर्ती ही अष्टादशभुज मांडलेली, म्हणजे 18 हातांची मूर्ती आहे. 18 हातामध्ये त्रिशूळ, शंख, गदा, चक्र असे विविध प्रकारचे अस्त्र आहे. त्याच्यामध्ये कमंडलू पण आहे. कमंडलू पाणी पिण्यासाठी, मधुपान करण्यासाठी. सप्तशतीतल्या 3ऱ्या अध्यायामध्ये देवी राक्षसांना सांगते, गर्ज गर्ज क्षणम मूढ यावद मधु पिवाम्यहम, म्हणजे मी जोपर्यंत मधु पिती आहे तोपर्यंत तुम्ही आनंद उत्सव साजरी करा, पण ते मधु पिल्यानंतर मी ज्यावेळेस युद्ध करेल त्या युद्धामध्ये तुम्ही हरल्यानंतर देव आनंद उत्सव साजरा करतील. असं ते मधाचं महत्त्व ह्या देवीसाठी आहे. तर तो मधुपान करण्यासाठी आपल्याला तिच्या हातामध्ये कमंडलूही आढळतो आणि एक प्रकारची वाटी पण आपल्याला आढळते. देवीची मूर्ती ही पुरातन काळापासून तीच आहे. अनेक लोकांकडनं अफवा पसरवल्या जातात की नाही दुसरी मूर्ती आहे किंवा देवीच्या मागे एक मूर्ती आहे, तर असला काही प्रकार इथे नाही. तो काही मंदिरांमध्ये होता तर त्या जीर्ण मूर्ती जीर्ण झाल्या, त्या भंगल्या, त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये त्या मूर्ती बदलल्या गेल्या आणि सुविधा म्हणून त्यांनी त्या मंदिराच्या मागे ठेवल्या. पण गडावरती असा कुठलाही प्रकार नाही की त्या मूर्तीच्या मागे ओरिजिनल मूर्ती वगैरे कुठे, असा काही प्रकार नाही. जी मूर्ती आहे ॲज इट इज ती लोकांसमोर आहे. तिला रोजचं स्नान केलं जातं. सकाळी 5:30 वाजता काकड आरती होते, देवीला जागं केलं जातं. त्यानंतर 7 ते 9 या काळात पंचामृत महापूजा होती. ही पंचामृत महापूजा, शेंदूर लेपण, देवीला वस्त्र नेसवणं, तिचा शृंगार करणं, हे नित्यकाम देवीचं होतं. 12 वाजता माध्यान्ह आरतीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी शेजारती 7:30ला करून मंदिर बंद केलं जातं. असं एक नित्यपूजेचा क्रम आहे. नवरात्रामध्ये महानवमी जे असते, हे महानवमीला रात्रभर हवन करून दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी म्हणून बलीची प्रथा गडावरती परंपरागत चालू आलेली आणि ती गावकऱ्यांची परंपरा आहे. जो काही हवनाचा कार्यक्रम आहे, हवनात बली देण्याचा कार्यक्रम आहे, हा रात्री झालेला असतो, पण गावकऱ्यांची परंपरा म्हणून वर्षातला एक मान म्हणून तर बलीची परंपरा आजही गडावर कायम आहे. नवरात्र उत्सवाचं महत्त्व जे आहे, भगवती साक्षात कोणाची तरी तपश्चर्या करते, ती तिच्या परमेश्वराची म्हणजे महादेवांची तपश्चर्या आहे 9 दिवसामध्ये करते. आणि 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या देवी म्हटल्या गेलेल्या आहेत. प्रथमेला शैलपुत्री, प्रथमम शैलपुत्री च द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती. ह्या ज्या नवदुर्गा आहे, ह्या नवदुर्गांचं रात्रीचं पूजनाचं महत्त्व आहे, म्हणून त्याला नवरात्र, 9 रात्रींचा एक संच असं म्हटलं जातं. आणि विजयादशमी हा आपला विजय उत्सव असल्यामुळे, प्रभू श्रीरामचंद्रांचा पण त्याला संदर्भ असल्यामुळे आपल्या परंपरेने आपण तो दसरा साजरा करत असतो. देवीच्या अभिषेकासाठी, पूजेसाठी जी काही सुविधेसाठी फळी लावली गेलेली, ही दसऱ्याच्या दिवशी पूजा झाल्यानंतर काढली जाते. आणि वर्षातला तो एक असा दिवस आहे की त्या दिवशी कोण भाविकांना देवीच्या पूर्ण मूर्तीचं दर्शन तिथे घेता येतं कोणत्याही बाधेशिवाय. नवीन लग्न झाल्यावर आपली प्रथा आहे की आपल्या कुलदेवताला पहिले आपण जाऊन तिचं कुलदेवताला जाऊन आपण तिचं नमस्कार करून आपल्या आयुष्याची वाटचाल आपण आपल्या कुलदेवतेनं करतो. म्हणून आपण या देवीजवळ आपण आलो. देवीचं दर्शन घेऊन माझ्या मनाला आनंद झाला आहे आणि माझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झालेली. हे आपण मागावं आणि देवीने द्यावं, हे तर कायमचीच अनुभूती आहे. आणि खरोखरच देवीची आमच्यावर कृपा आहेत. आमच्या घरामध्ये आमचे काका जे खूप श्रद्धावान आहेत आणि वर्षभरात ते 4 ते 5 वेळा तरी नक्की येतात. लग्नाला माझ्या 8 वर्ष झाली आहे. दरवर्षी म्हणजे जेव्हा पण देवीची आठवण आली त्यावेळेला आम्ही सगळेजण सहकुटुंब येतो दर्शनाला देवीच्या. आणि अनुभव सांगायचे राहिले तर अनुभव असे भरपूर आहेत, छोटे मोठे, पण देवीने आम्हाला जे दिले ते पुष्कळ आहे. आज
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सिंहस्थांचा मेळा या विशेष भागात आज इथेच थांबतोय। पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत नाशिक आणि परिसरातील आणखी काही तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांसह। तोपर्यंत नमस्कार।